थेट शेतकऱ्यांच्या 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला। 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आमच्या शेतकऱ्याला पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना आज आपण बघा निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला। आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, ती स्वस्त मिळाली पाहिजे, सरकारलाही परवडलं पाहिजे, म्हणून 16,000 मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला शेतकरी वापरतो। यापैकी 12,000 मेगावॅट वीज ही सोलार पासून निर्मितीचं काम सुरू करून टाकलं। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जी वीज विकत घेतो ती 8-8.5 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती ₹1.15 आणि ₹1.25 देतो। आता ही जी सोलरची वीज आहे, ही सोलरची वीज केवळ ₹3.08 सरकारला पडणार आहे। सरकारचेही 5 रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत। त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतोय। म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आणि 5 वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही। आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला, दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, आपण ते पैसे देऊ शकलो नाही। आता त्याच्या याद्या तयार झाल्या आहे। याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि त्यासोबत 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली। 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली। पुढच्या 3 महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आपल्याला आश्चर्य वाटेल, 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे। 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो आहोत। आणि त्यासोबत आमच्या महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्याच सरकारने घेतला। 1 कोटीपेक्षा जास्त, जवळजवळ 1.5 कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोहोचली आहे। येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत। त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही। आता अडचणी काही येतात, इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्व्हरच क्रॅश झाला, 3-4 दिवस बंद होतं। आम्ही सांगितलं काळजी करू नका, ऑफलाईन फॉर्म द्या, तेही फॉर्म आम्ही स्वीकारू।